आज सगळ्यात मोठी समस्या आज जे आम्हाला कॉल आले, त्यातले बहुतांश कॉल जे आहे ते अळीचा अटॅक खूप वाढलाय. हरभऱ्यावर वाढलाय. हरभऱ्याच्या शेतात खाली दिसते अळी. आता बघा इथे ही एक अळी आहे, इथे ही एक अळी आहे, ही एक अळी आहे. त्यानंतर ही इकडे एक अळी आहे. एकाच झाडावर जवळपास 5-7 अळ्या आहेत. इथे बघा, इथे तर भरपूरच जास्त प्रमाणात अळी आहे. हे बघा ही अळी आहे. त्यानंतर ही खाली जमिनीवर चालणारी अळी आहे. ही एक अळी आहे. झाडावर सुद्धा अळी आहे. इकडे झाडावर 2-2, 4-4, 5-5, 7-7 अळ्या एका झाडावर दिसत आहे. तर असं हरभऱ्यावर आणि तुरीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मी माझ्या 25 वर्षाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आळ्यांचा एवढा अटॅक पाहिला नाही. एवढा मोठ्या प्रमाणात आळ्यांचा अटॅक सध्या याच्यामध्ये तुमचा हरभरा आणि तुरीमध्ये, आणि तोच अटॅक काही प्रमाणात गव्हावर सुद्धा जाऊ शकतो, अशी मला आता भीती वाटायला लागली. कापसावर सुद्धा जाऊ शकते ही अळी. तर बघा, आता बघा हा फोटो पहा तुम्ही हरभऱ्याचं. तुम्हाला काही थोडेफार पानं शिल्लक दिसतात. इथं जर तुम्ही आळ्या पाहिल्या, जास्त मोठा नको करू, इथं जर तुम्ही आळ्या पाहिल्या तर बघा या किती मोठ्या प्रमाणात आळ्या आहेत. एवढ्या एक स्क्वेअर फुटामध्ये जवळपास 15 ते 20 आळ्या आहेत. या आळ्या बघा. आता हे इथे बघा. आता त्या याच्यामध्ये आळ्यामध्ये आपण जर पाहिलं बारकाईनं तर आळी कोणती आहे, याच्यामध्ये हेलिकोहर्पा आर्मिजेरा, म्हणजे आपण जिला हरभऱ्याची घाटे अळी म्हणतो किंवा कापसामध्ये बोंड अळी म्हणतो किंवा तुरीची शेंगा पोखरणारी अळी म्हणतो, अशी ही एकच फॅमिली हेलिकोहर्पा आर्मिजेरा, अमेरिकन बोलवून ज्याला म्हणतो आपण, ही मोठ्या प्रमाणात या आळ्यांमध्ये दिसते. दुसरी अळीचा प्रकार जो आहे तो आहे स्पोडोप्टेरा लिटुरा. स्पोडोप्टेरा म्हणजे लष्करी अळी सुद्धा याच्यामध्ये आहे. आणि तिसरी अळी जी दिसते ती आहे कटवर्म. अशा 3 प्रकारच्या अळ्या सध्या, म्हणजे कटवर्म तर जमिनीवरच सापडणार फक्त, पण जमिनीवर शक्यतोवर स्पोडोप्टेरा आणि हेलिओथिस जमिनीवर नसते, झाडावर असते. पण आता जर आपण पाहिलं इथं बघा, ही स्पोडोप्टेरा आहे, जमिनीवर आहे. हे स्पोडोप्टेरा आहे. इकडे तुम्हाला सी टाईप जी आहे ती कटवर्म आहे. तर जमिनीवर सुद्धा अळी आहे. जी झाडावर राहणारी होती ती जमिनीवर सुद्धा आढळते आहे. त्यानंतर जी कटवर्म असते जमिनीतली ती सुद्धा आहे. असं खूप मोठ्या प्रमाणात आळ्यांचा अटॅक सध्या हरभरा पिकावर आहे आणि तुरीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अळीचा अटॅक आहे. आता हा अटॅक एकदम एवढा मोठा कसा वाढला? बघा, दिवाळी होती 13-14 तारखेच्या दरम्यान, 13-14-15 अमावस्या, दिवाळीची अमावस्या होती. आणि त्यामध्ये साधारणतः 13-14-15 तारखेच्या दरम्यान आपल्या एग लेइंग झाल्या, अंडे दिल्या गेले. त्यातून 4-5 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर पडली. आणि त्यानंतर ती साधारणतः म्हणजे असं समजा 20 तारखेच्या दरम्यान, 19, 20, 21 तारखेच्या दरम्यान अंड्यातून अळ्या बाहेर पडल्या. आणि त्यानंतर साधारणतः 3-4 दिवसानं त्या इन्स्टार बदलतात. म्हणजे 20 तारखेनंतर आता 4थ्या किंवा 5व्या इन्स्टार मध्ये अळी आहे. 5-15, 20 आणि आज 4 तारीख आहे. म्हणजे जवळपास 5व्या इन्स्टार, 5व्या अवस्थेमध्ये, 5व्या स्टेजमध्ये, 5व्या इन्स्टार, तांत्रिक शब्द जर म्हटलं तर इन्स्टार मध्ये त्या अळ्या आहेत. त्यामुळे त्या मोठ्या मोठ्या अळ्या आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या मोठ्या मोठ्या 5व्या इन्स्टार मधल्या अळ्या आता इथून पुढे प्युपेशन मध्ये जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळं आपण, म्हणजे शेतकऱ्यांचे मला आज दिवसभर फोन होते, इमामॅक्टिन फवारलं, कोणी म्हणे तुमचं झेनॉप फवारलं, कोणी म्हणे तुमचं बॅराझाईड फवारलं, कोणी म्हणे ॲम्प्लिगो फवारलं, कोणी म्हणते क्लोरोसायपर फवारलं, अजून कोणी काय काय नाही फवारलं, आणि रिझल्ट पाहिजे तसे येत नाहीये, कमी प्रमाणात अळी मरते. असे असंख्य फोन आज आम्हाला आलेत. मी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना फोन केले. तर अळीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आणि त्याच्यात मोठी झालेली अळी जी आहे ही 5व्या इन्स्टारची अळी जी आहे, ही अळी लवकर तशी कोणत्याही कीटकनाशकानं पाहिजे तेवढ्या प्रमाणात कंट्रोल होत नाही. त्यामुळं कीटकनाशकाला दोष देऊन आपल्याला फारसं जमणार नाही. आता आपल्याला या अळीचं जर
पूर्ण नियंत्रण करायचं. एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर सगळ्या अळ्या तुमच्या शेतातल्या मोठ्या असतील तर त्या 2-3 दिवसामध्ये, पुढच्या 2-3 दिवसामध्ये प्युपेशनमध्ये म्हणजे कोश अवस्थेमध्ये त्या जातील आणि कोश अवस्थेमध्ये गेल्यानंतर तुमच्या शेतातला अळीचा अटॅक एकदम नाहीसा झालेला तुम्हाला दिसेल. मात्र छोट्याही अळ्या दिसतात, मध्यम अळी दिसते, मोठी अळी दिसते. म्हणजे 2-3 इस्टार मधल्या जर अळ्या असतील तर मात्र तिथं तुम्हाला आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. हे अळीचा अटॅक तुमच्या हरभऱ्यावर सुद्धा आहे, तुमच्या तुरीवर सुद्धा आहे आणि त्याच्या बाजूला जर कापूस असेल किंवा गहू असेल तर तिथं सुद्धा जाऊ शकते. अळीचा अटॅक खूप जास्त प्रमाणात आहे आणि ही अळी अग्रेसिव्ह झालेली आहे, म्हणजे ती अक्षरशः चावते. आता अजून एक महत्वाची गोष्ट की त्या अळीला प्युपेशन, ती जमिनीमध्ये प्युपेशन मध्ये जाते. जमिनीमध्ये तिला फार फेवरेबल कंडिशन्स दिसत नाहीये, त्यामुळे ती इकडं तिकडं सैरावैरा पळायला लागली, पण ती प्युपेशन मध्ये जाणार. आता या अळ्यांच्या कंट्रोल करण्यासाठी एकतर मी तुम्हाला 2-4 उपाय सांगतो. अळ्यामुळे झालेलं नुकसान, आता बघा हे इथे, आता मला हे सुद्धा इथे सांगता येईना की तसं जर पाहिलं, हे बघा हे हरभऱ्याचं एवढंच खोड शिल्लक आहे, बाकी सगळं वरचं खाऊन टाकलंय. आता हे तसं जर पाहिलं तर कटवर्म या पद्धतीनं नुकसान करते, पण स्पोडोप्टेरा किंवा हेलिओथिस सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर असली तर तिला जिवंत राहण्यासाठी ती कोणत्याही पद्धतीनं तिची हॅबिट बदलू शकते. त्यामुळं आज आपण कोणत्या शेतात कोणती अळी आहे हे आपल्याला ओळखणं कठीण आहे. त्यामुळं मी तुम्हाला 2-4 प्रकारचे उपाय सांगतो. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही उपाय तिथं करू शकता. आता हरभऱ्यातील किंवा तुमच्या याच्यातील तुमच्या तुरीवरच्या अळीच्या नियंत्रणासाठी बघा, एकतर पहिला मी तुम्हाला 3 उपाय सांगतो. पहिला उपाय याच्यात आपण लिहिलेला नाही. तो पहिला उपाय आहे जैविक कीटकनाशक, जैविक बायोलॉजिकल. कारण केमिकल्सला पाहिजे तेवढा प्रतिसाद या अळ्या देत नाहीये, प्रतिकारशक्ती वाढलीये आणि प्युपेशन मध्ये जायच्या कंडिशन्स मध्ये असल्यामुळं जैविक कीटकनाशकाचा याच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. तर जैविक मध्ये मेटारायझियम आणि बिव्हेरिया हे जैविक कीटकनाशक आहे. तर 5 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे 75 ग्रॅम मेटारायझियम आणि 75 ग्रॅम बिव्हेरिया याचं कॉम्बिनेशन जर आपण जैविक कीटकनाशकांचं जर फवारलं, खूप मोठ्या प्रमाणात अळी असेल आणि जैविक कीटकनाशक जर आपण फवारले तर याच्यासाठी तुम्हाला अळीचं कंट्रोल मिळू शकतं. पण जैविकनं ताबडतोब मेलेली दिसणार नाही तुम्हाला, त्याला 2-3 दिवस वेळ लागेल, पण ती प्युपेशन मध्ये जाणार नाही. दुसरा स्वस्तातला उपाय तुम्हाला सांगतो, स्वस्त कीटकनाशक. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी खूप महागडे कीटकनाशक सुद्धा फवारलेले आहेत. तर स्वस्तामध्ये तुम्ही क्विनॉल-फॉस जे आहे, क्विनॉल-फॉस आपण इकालक्स जुनं जे फवारत होतो, आता इकालक्स नावाने येतं का नाही मला आठवत नाही, माहित नाही, पण क्विनॉल-फॉस जे कीटकनाशक आहे याच्यामध्ये अजून अळीला रेजिस्टन्स तयार झालं नाही. हे क्विक नॉकडाऊन इफेक्ट असलेलं कीटकनाशक आहे, अळीनाशक आहे. तर क्विनॉल-फॉस जे आहे हे साधारणतः 30 मिली, पण एका एकरामध्ये दाट फवारा म्हणजे 10 पंप पडतील असं क्विनॉल-फॉस दाट फवारू शकता. ते फार स्वस्त आहे, त्याचा खर्च तुम्हाला कमी येईल आणि इतर कीटकनाशकांच्या तुलनेत खूप कमी खर्चामध्ये तुमचं अळ्यांचं नियंत्रण तिथं चांगलं होऊ शकतं. तिसरा पर्याय तुम्हाला महागडं कीटकनाशक जे आहे, जर तुम्हाला तुरीवर फवारायचं असेल किंवा हरभरा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि तिथे फवारायचं असेल तर मग तिथं तुम्ही बॅराझाईड जे आहे, नोव्हिरोलॉन प्लस इमामॅक्टिन हे कीटकनाशक तुम्ही त्याचं 35 ते 40 मिली, 30 दिलं इथं बॅराझाईड, 30 ते 40 मिली पर्यंत बॅराझाईडचा तुम्ही फवारा देऊ शकता. बघा, काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्याला पुढं हरभऱ्याला फुटवे येतील का नाही, किंवा हरभरा सुकून पण राहिला, वाळून राहिला, अळी पण खूप आहे, मग अशा परिस्थितीत तो जगल का नाही, मरल का जगल अशी सुद्धा भीती आहे. अशा ठिकाणी अळीला नियंत्रण करण्यासाठी तुम्ही साधं क्विनॉल-फॉस घ्या, तिथं खर्च जास्त करू नका. हरभऱ्याची परिस्थिती चांगली आहे किंवा तुरीची परिस्थिती चांगली आहे, मी हरभरा आणि तूर दोन्ही सुद्धा अळींच्या नियंत्रणासाठी, कारण मी पुढे फवारणीमध्ये फक्त अळीनाशक वापरा असं म्हटलं आहे,
तुम्हाला अळीनाशक कोणतं वापरायचं आता या स्लाइड वरून तुम्हाला ठरवायचंय. हरभरा किंवा तूर, परिस्थिती उद्या काय होईल हे आपल्या हातात नाहीये आणि वाईट परिस्थिती आहे. हरभऱ्याचं खूप जास्त नुकसान केलेलं आहे किंवा हरभऱ्यामध्ये मर रोग लागली, पिवळा पडलाय आणि अळी सुद्धा भरपूर आहे. किंवा तुरी जेवढ्याला तेवढं फुल पुन्हा लावू तुरीला. पण आता तुमची फार खर्च करण्याची ताकद नाहीये. तर अशा वेळेस तूर किंवा हरभऱ्याला तुम्ही क्विनॉल-फॉस हे एकदम स्वस्त कीटकनाशक पंपाला 30 ते 40 मिली आणि एका एकरात 10 पंप पडतील अशा पद्धतीनं फवारा द्यायचा. जर हरभरा चांगला आहे, मर रोग नाही, पिवळा पडला नाही आणि थोडंफार नुकसान झालेलं आहे, अळीचं प्रमाण जास्त आहे, मग तुम्ही तिथं बॅराझाईड 30 ते 40 मिली वापरू शकता. जर जैविक मध्ये तुम्हाला जायचं असेल तर 75 ग्रॅम बिव्हेरिया, 75 ग्रॅम मेटारायझियम हे तुम्ही तिथं वापरू शकता. असे 2-3 पर्याय मी तुम्हाला तिथं देतोय. आपण झेनॉप किंवा इमान अधिक पांडा सुपर किंवा झेनॉप अधिक पांडा सुपर यापूर्वी सांगितलंय. पण झेनॉप या वेळेस तुम्हाला अळीसाठी वापरणं योग्य ठरणार नाही. कारण स्पोडोप्टेरा लिटुरा जी आहे किंवा स्पोडोप्टेरा स्पेसिस जी आहे अळ्यांच्या, त्या झेनॉप मध्ये नियंत्रित होत नाही. हेलिओथिस ही अळी झेनॉप मध्ये खूप चांगली नियंत्रित होते. पण अळ्या सध्या 2-4 प्रकारच्या असल्यामुळं आपल्याला तिथं झेनॉप सध्या घेणं फवारणीमध्ये टाळलेलं बरं. मग राहिलं इमामॅक्टिन प्लस क्लोरोसायपर पांडा सुपर. काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की बाबा आम्ही इमान अधिक पांडा सुपर फवारलं, त्याचे खूप सुंदर रिझल्ट आले. दुसऱ्या तुमच्या ॲम्प्लिगो किंवा इतर कुठल्याही कीटकनाशकापेक्षा इमान पांडा सुपरचे खूप सुंदर रिझल्ट आले. तर तुम्ही इमान पांडा सुपर जर तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता. पण मी अजून त्यात तुम्हाला एकदम टोकाचं 2 एकदम स्वस्त आणि प्रभावी आणि मग महाग आणि प्रभावी असे 2 पर्याय दिले. मधला पर्याय तुम्हाला दिला नाही. तुमची इच्छा असली तर तुम्ही ते सुद्धा इमान पांडा सुपर वापरू शकता. तर हे झालं तुमच्या हरभऱ्यात आणि तुरीमधील अळींच्या नियंत्रणासाठी. खूप मोठ्या प्रमाणात अळी आहे आणि जर खूप जास्त नुकसान केलेलं असेल, आपल्या हाती पीक येईल का नाही याची खात्री नसेल, तर तुम्ही एक तर क्विनॉल-फॉसचा फवारा देऊ शकता किंवा 2-3 दिवस थांबा. 2-3 दिवसात ती प्युपेशन मध्ये जाऊ शकते. प्युपेशन मध्ये गेल्यानंतर मग आपण बघू काय करायचं त्याचं. तर त्यानंतर पुढचा विचार आपण करता येईल. आता कटवर्म सुद्धा हरभऱ्यावर तुमच्या दिसते. त्यातल्या त्यात यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये, थोडासा तिचा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रादुर्भाव जास्त आहे. कटवर्म म्हणजे काय करते, उगून आलेलं नुकतंच उगवलेलं जे आहे झाड त्याला खोडापासून कट करते. काळ्या रंगाची आणि सी सारखी अळी असते ती. काळ्या रंगाची सी सारखी अळी जी आहे. आता हिच्या नियंत्रणासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिचं लाईफ सायकल समजून घ्या. ही कटवर्म ही नॉक्टर्नल इन्सेक्ट आहे, म्हणजे रात्री ती जास्त नुकसान करते किंवा रात्रीच नुकसान करते, दिवसा ती जमिनीत लपून राहते. त्यामुळं जर तुम्ही संध्याकाळी फवारा देऊ शकत असाल तरच हिचं नियंत्रण तुमचं चांगल्या प्रकारे होऊ शकतं. संध्याकाळी फवारा देणं जर शक्य नसेल तर मग तुमच्याकडे दुसरा उपाय आहे किस्ताजिआर. किस्ताजिआर म्हणजे कार्बोफ्युरॉन. हे ग्रॅन्युअल कीटकनाशक, दाणेदार कीटकनाशक आहे. या किस्ताजिआरचा किंवा म्हणजे कार्टाफ हायड्रोक्लोराइड किंवा कार्बोफ्युरॉन 2 तुम्हाला पर्याय देतो. किस्ताजिआर मध्ये कार्टाफ हायड्रोक्लोराइड आहे आणि दुसरं ग्रॅन्युअल म्हणजे दाणेदार कीटकनाशक आहे ते कार्बोफ्युरॉन, फ्युराडॉन वगैरे अशा नावाने येतं. तर हे तुम्ही किस्ताजिआर साधारणतः एक 4 ते 5 किलो जमिनीवर शेतात फेकू शकता जर कटवर्म असेल तर. किंवा संध्याकाळी फवारा द्यावा. किंवा अजून एक पर्याय तुम्हाला सोपा स्वस्ताचा पर्याय देतो. जर तुमची कटवर्म असेल तर 5 किलो गव्हाचा भरडा घ्या. त्याला गव्हाला भरडून घ्यायचं आणि त्यात साधारणतः 50 ग्रॅम आपलं इमामॅक्टिन मध्ये पाणी टाकायचं. 100 मिली 50 ग्रॅम इमामॅक्टिन मध्ये 100 मिली पाणी टाकून त्याला त्या गव्हाच्या भरड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एका एकरात ते फेकून द्यायचं. म्हणजे तुमच्या ही जी अळी आहे, कटवर्म अळी जी आहे, तिला कंट्रोल करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तर हे कटवर्मचं झालं आणि हे उपाय जे आहेत हे आपले ज्या दुसरी अळी आहे स्पोडोप्टेरा आणि हेलिओथिस त्याच्याबद्दल माहिती झाली.
आता इथून पुढे मी योग्य अळीनाशक वापरा असा शब्द वापरेल फवारणीसाठी. आता हरभऱ्यामध्ये अजून एक सगळ्यात मोठी समस्या अजून एक सगळ्यात मोठी समस्या तयार झाली आहे, ती म्हणजे हरभऱ्यात सोयाबीन उगवलंय. हरभरा खोल पेरला, तेव्हा जमिनीत वरती ओल नव्हती. सोयाबीनच्या शेंगा फुटल्या, जमिनीच्या वरती तिथे ओल नसल्यामुळे ते काही दाणे तेव्हा उगवले नाही. पण आता पाऊस पडला आणि लगेच सोयाबीन हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उगवलेलं दिसतंय. असं बऱ्याच ठिकाणी बहुतांश शेतकऱ्या ज्यांचं सोयाबीनमध्ये हरभरे पेरलंय, त्यांच्या तिथे किंवा ज्यांनी पूर्वी हरभऱ्याला शीप दिली, स्प्रिंकलरनं पाणी दिलं, पाणी सोडलं, त्यांच्या शेतात सुद्धा हरभरा उगवलंय. तर त्यासाठी आम्ही मागच्या 2-3 दिवसापासनं काय करावं, कारण त्याच्यात तणनाशक प्रभावी नाहीये. निंदायला शेतकऱ्याला एकरी 5-6 हजार रुपये खर्च येऊ शकतो. आधीच शेतकरी अडचणीत आहे. तर आम्ही बऱ्याच गोष्टी विचार करत असताना आम्हाला असं आढळलं, की काही शेतकऱ्यांनी हरभऱ्यामध्ये जिथं सोयाबीन उगवलं, तिथे बकऱ्या सोडल्या आणि बकऱ्या सोडल्यानंतर त्या बकऱ्या फक्त सोयाबीन खातायत, हरभरे खात नाही. हरभऱ्याचे कुठं-कुठं शेंडा एखाद दुसरा शेंडा बकऱ्या खात आहेत. त्यानंतर अशा काही शेतकऱ्यांना आम्ही प्रयोग सुद्धा करायला लावले. त्यांनी सुद्धा सांगितलं, की तुमचं हरभऱ्यात सोयाबीन जर उगवलं तर बकऱ्या हे सोयाबीनच खातात, हरभरं खात नाही. काही शेतकरी जे मागच्या 2-4 वर्षापासून बकऱ्या चारतात हरभऱ्यामध्ये, त्यांच्या सोबत सुद्धा बोलणं झालं. तर तुम्हाला एक व्हिडिओ इथे दाखवतो. त्याच्यावरून तुम्हाला समजेल, की हरभऱ्यामध्ये हे बकऱ्या जे आहेत ते फक्त सोयाबीन खातायत. हे बघा, हे बघा, हे पहा. झालं का? परत दाखव. हे बघा. आता हे करत असताना जे शेतकऱ्यांनी केलंय त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. जास्त आळी असल्यास अगोदर आळीचे नियंत्रण करा. बकऱ्या सोडण्यापूर्वी जर त्या हरभऱ्यावर आणि सोयाबीनवर सुद्धा ती आळी, स्पोडोप्टेरा जी आहे पानं खाणारी आळी, ती सोयाबीनवर सुद्धा असू शकते. जर आळी जास्त असेल तर तुम्हाला त्या आळीचं नियंत्रण आधी करावं लागेल आणि नंतर बकऱ्या सोडावं लागेल. कारण एका शेतकऱ्यानं असं सांगितलं, की बकऱ्यांनी सोयाबीन तर खाल्लं, पण त्यातल्या 1-2 बकऱ्या चं पोट फुगलं. कारण जर आळी खाल्ल्या गेली, त्यांच्याकडून जास्त प्रमाणात आळ्या जर खाल्ल्या गेल्या तर त्याचं पोट फुगू शकतं. त्यामुळं आळीचं नियंत्रण आधी करा. तुम्ही 2 दिवस उशिरा जरी बकऱ्या सोडल्या सोयाबीनमध्ये तरी चालेल. पण आळी जर असेल जास्त प्रमाणात तर तिथं आळीचं नियंत्रण आधी करणं जास्त गरजेचं आहे. बकऱ्या चारताना स्वतः मागे राहा. बघा, हे शेतकरी करतायत, हे मी तुम्हाला उपाय सांगितला. हे एक मोठी समस्या उद्या होऊ शकते. त्यामुळं तुम्हाला निंदायला खूप जास्त खर्च लागेल. तर हा एक जे शेतकरी करतायत तो एक प्रयोग मी तुम्हाला सांगतोय. एखाद्या वेळेस जर खूप भुकेली बकरी असेल, सकाळी जर तुम्ही सोडली आणि तिथं सोयाबीन कमी उगलेलं असेल तर ती हरभरा सुद्धा काही प्रमाणात खाऊ शकते. त्यामुळे तुम्ही स्वतः मागे राहा, तुम्ही अनुभव घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. एकाच वेळी एकदम जास्त बकऱ्या सोडू नका. हे एवढ्या बकऱ्या एकदम एकाच ठिकाणी सोडू नका, कारण मग त्या कॉम्पिटिशन, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागल्यामुळं त्या सोयाबीन सोबत हरभऱ्याचे सुद्धा नुकसान करू शकतात. आणि जास्त भुकेल्या बकऱ्या अगोदर दुसरीकडे चारा. म्हणजे तुम्ही सकाळी सोडल्याबरोबर बकऱ्या जर समजा रात्रभर त्यांना खायला मिळत नाही, सकाळी भूक लागलेली असते आणि सकाळी सोडल्या तर त्या थोड्याशा हरभऱ्याला नुकसान करू शकतात. पण जर तुम्ही त्याला सकाळी थोडंसं काही खायला दिलं आणि नंतर या शेतात आणलं, काहीतरी खाल्लं त्यांनी, तर जास्त भूक नसली तर त्या बरोबर तुमचं सोयाबीनच फक्त खातील. तर अशा पद्धतीने शेतकरी करतात. त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आहेत. जर सोयाबीन जास्त वाढलेलं असेल तर त्या बकऱ्या पहिल्या वेळेस पूर्ण सोयाबीन खात नाही, त्या शेंडा ते खाऊन घेतील आणि त्यानंतर परत एकदा बकऱ्या चारल्या तर त्या पूर्ण सोयाबीन फस्त करतील. तर हा एक अत्यंत सोपा, बिनखर्ची आणि चांगला उपाय हरभऱ्याच्या शेतातल्या सोयाबीनला कंट्रोल करण्यासाठी हा एक आहे. इतर उपाय सुद्धा आहे. तुम्ही याच्यात आंतरमशागत करू शकता. आंतरमशागत करून नंतर फक्त तासात जेवढं सोयाबीन राहील
तेवढंच आपण निंदून घेऊ शकतो. मात्र मोठ्या प्रमाणात जर तिथं तसं झालं असेल तर तुम्हाला हा बकऱ्या चारण्याचा एक अत्यंत सोपा, बिनखर्ची आणि चांगला उपाय आपल्याला तिथे आपण तिथे तुम्ही तुमच्या रिस्कवर, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर हा प्रयोग करू शकता. हा एक सोपा, बिनखर्ची प्रयोग आहे. त्यानंतर काही शेतकरी हरभऱ्यामध्ये अरे ते तणनाशकाचं नाही घेतलं ना? कुठं घेतलं? हा, आता काही शेतकरी हरभऱ्यामध्ये तणनाशक वापरत आहेत. असे तणनाशक की जे हरभऱ्यासाठी सिलेक्टिव्ह नाही. मक्यासाठी शिफारसीत केलेलं तणनाशक जसं BASFचं टिंजर आहे, PI इंडस्ट्रीजचं इलाइट आहे किंवा धानुकाचं एम्प्लॉईड आहे. हे तणनाशक काही शेतकरी सोयाबीन उगवलेल्या हरभऱ्याच्या शेतात वापरत आहेत. याची शिफारस हे तणनाशक हरभऱ्यासाठी शिफारसीत नाही. एकरी 20 मिली प्रमाणे शेतकरी वापरत आहे. एका एकराला 20 मिली या पद्धतीनं काही शेतकरी याचा वापर करत आहे. लहान सोयाबीन याच्यामध्ये पिवळं पडतंय, पण हरभऱ्याला सुद्धा त्याचा शॉक काही प्रमाणात लागतोय. या तणनाशकाची शिफारस मका पिकासाठी केली आहे. याची आम्ही शिफारस करत नाही, पण काही शेतकरी हे तणनाशक हरभऱ्यामध्ये वापरत आहेत सोयाबीनच्या नियंत्रणासाठी. सोयाबीन पिवळं पडतं, हरभऱ्याला थोडा शॉक लागतो, पण आम्ही याची शिफारस करत नाही. ज्याला वापरायचं असेल त्यांनी त्याच्या रिस्कवर वापरावं. उद्या आम्हाला काही म्हणू नका, पण बरेच शेतकरी हे वापरतायत. आता बघा, हे तणासाठी झालं. आता सगळ्यात मोठी समस्या हरभऱ्यामध्ये जी येऊ शकते ती मर रोगाची, पिवळे पडण्याची, झाडं पानं लाल होण्याची. याचं कारण की पाऊस बऱ्याच ठिकाणी 25-30 मिलीमीटर पेक्षा जास्त पडला. जमिनीत ओलावा खूप जास्त झाला. जमिनीत जास्त ओलावा हा हरभरा पिकाला सहन होत नाही आणि जास्त ओलाव्यामुळं त्याचे मुळं कुजू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचे मुळं कुजल्यानंतर त्याच्यावर बुरशी डेव्हलप होऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हरभऱ्याचे मुळं सशक्त केल्याशिवाय, मुळं सशक्त करा. वरती पिवळा पडला म्हणजे काहीतरी झिंक आणि हेन तेन फवारून त्याचा फायदा होणार नाही फारसा. आपल्याला त्याच्या मुळापर्यंत औषध गेलं पाहिजे. मुळं आधी सशक्त झाले पाहिजे. जर मुळं सशक्त झाले किंवा तो रोग आपण तिथं कंट्रोल करू शकलो तर ते झाड आपोआप हिरवं होईल. त्याला फक्त वरच्यावर सलाईन लावून इंजेक्शन देऊन हिरवं केलं तर होणार नाही. कशामुळं पिवळं पडलं त्याचं कारण शोधा आधी. कशामुळं मर वाढली त्याचं कारण शोधा. जास्त पाऊस पडला. जास्त पाऊस पडल्यामुळं काय झालं? ओलावा जास्त आहे. जास्त ओलावा मुळांना सहन होत नाही. त्यामुळं मुळं खराब झाली, त्याच्यामुळं सडली, त्याच्यामुळं बुरशी वाढली. त्यामुळे मुळांना दुरुस्त करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागेल. मुळांना ताकद द्यावी लागेल. मुळांना बुरशी लागू द्यायची नाही. याच्यासाठी काय करू शकतो आपण? तर जास्त प्रमाण जर खूप जास्त प्रमाणात असेल बघा, तर तुम्ही निर्णय तुमचा घ्या. मला सकाळी एक शेतकरी म्हटले की साहेब 50% मर लागले, मेले झाडं. आता तिथे 50% जर मेले तर राहिलेले अर्धे 50% सुद्धा पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्यातले अर्ध झाड परत मरू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मर लागलेली असेल तर तिथं ते हरभरं ठेवायचं का मोडून पुन्हा पेरायचं का दुसरं काही पीक घ्यायचं, ते तुम्ही तुमच्या वैयक्तिक निर्णय आहे, तो तुम्ही ठरवा. सुरुवात झाली असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. फक्त पिवळं पडायला सुरुवात झाली, लाल पडायला सुरुवात झाली, मर जास्त म्हणजे वाढत वाढत चालली, तर त्याला तुम्ही फवारणी देऊन आणि खतासोबत आपलं रायझर आणि ट्रायकोबोस फेकून त्याचं नियंत्रण म्हणजे त्याचं तुम्ही नियंत्रण करू शकता. तर काय करायचं तुम्हाला? फवारणीमध्ये पिक्सल किंवा रिडोमिल घ्यायचं 30 मिली. पिक्सल किंवा रिडोमिल. आता जर तुम्हाला ट्रायकोडर्मा हा वापरायचा असेल, ट्रायकोडर्मा जर वापरायचा असेल म्हणजे उत्कृष्ट नियोजन जर तुम्हाला करायचं असेल हरभऱ्याचं, तर मी तिथं म्हणेल की आधी रिडोमिल घ्यायचं. म्हणजे तुम्ही रिडोमिल जर वापरलं तर ट्रायकोडर्मा वापरू शकता. मात्र पिक्सल जर तुम्ही आता वापरलं तर ट्रायकोडर्मा वापरलं तर त्याच्या ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक आहे. पिक्सलच्या ह्या बुरशीनाशक ट्रायकोडर्माला जास्त हानिकारक आहे. पण रिडोमिल हे रासायनिक बुरशीनाशक ट्रायकोडर्माला जास्त हानिकारक नाही. त्यामुळं जर तुमची इच्छा आहे
की आपल्याला पुढं म्हणजे लगेच तुम्हाला ट्रायकोडर्मा सुद्धा वापरायचंय, तर रिडोमिल घ्या. आणि जर ट्रायकोडर्मा वापरण्याचे तुमचं इच्छा नाही किंवा वापरायचं नसेल, तर पिक्सल म्हणजे थायफेनॉट मिथाईल हे 30 घ्या. याच्यासोबत 19 75 ग्रॅम घ्या आणि रायझर 100 मिली घ्या. रायझर 100 मिली. कशासाठी? मुळांची आपल्याला मुळांना ताकद देणं अत्यंत महत्वाचं आहे. मुळं जर ताकदवर बनली तरच ते झाडं जगू शकतात. रिडोमिल किंवा पिक्सल हे बुरशीनाशक आहे. मुळांची बुरशी कंट्रोल करण्यासाठी हे आपण वापरणार आहे. रायझर हे मुळांची वाढ करणारं आहे. 19 मुळं तुमच्या ज्या फोलियर स्प्रे मध्ये 19 दिल्यामुळं त्याला नत्रस्फुरत पालाश मिळणार आहे. याच्यामुळं हे 3 घटक, याच्यामध्ये पर्याय फक्त पिक्सल किंवा रिडोमिल घ्यायचं ते तुम्ही पहा. 19 ला दुसरा पर्याय. मग ते हरभरा तुमचं फुलात असो का वाढीच्या अवस्थेत असो का कोणतीही अवस्था असो, जर पिवळं पडत असेल, मरला सुरुवात झाली असेल मी, कारण 10 पंप जरी तुम्ही वापरले तरी ते एका एकरात 1 लिटरच जाईल. किमान 1 लिटर तरी ते एका एकरात गेलं पाहिजे. मुळांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. त्यासाठी दाट फवारा घ्या, जेणेकरून मुळापर्यंत औषध पोहोचेल. मुळापर्यंत औषध पोहोचेल असा दाट फवारा घ्या. एका एकरात 10 पंप टाकून द्या. आणि आळीनुसार आळीनाशक. मी आळीनुसार आळीनाशक का म्हटलंय? कारण खूप जास्त प्रमाणात असेल, नुकसान खूप झालंय, आता जमेल का नाही, पण एक प्रयोग करून पहा. तर क्विनॉल फॉस घ्या. नाही हरभरा चांगला आहे, आळी पण जास्त आहे, पण आपण वाचू शकतो, तर बॅराझाईड घ्या. नाही तर मध्यम प्रमाणात आळी आहे, आपलं इमान अधिक पांडा सुपर, हे कोणतं घ्यायचं हे आळीनाशक तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा गरजेनुसार आळीनाशक निवडा. तर हा फवारा तुम्हाला हरभऱ्यासाठी ताबडतोब आता लगेच जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर आपण देऊन, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला दुसरा एक फवारा किंवा औषध फेकायचं आहे. ते म्हणजे समजा सध्या नुकतंच लक्षण दिसतंय. बऱ्याच शेतकरी मला म्हटले, नाही नाही साहेब, आमचा हरभरा चांगला आहे, हिरवागार आहे, कुठं काही पिवळं नाही, काय नाही. तर असा हरभरा सुद्धा 2-3 दिवसामध्ये पिवळा पडू शकतो, जर ओलावा कमी झाला नाही तर. कारण जास्त ओलावा हरभऱ्याला जमत नाही. तुमचं आधी तुम्ही ट्रायकोडर्मा वगैरे वापरलेला असेल, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल, ह्युमक्स चांगला असेल, तर ते थोडंसं उशिरा पिवळं पडणं चालू होईल. पण तिथं जर ओलावा जास्त असेल तर जिथं हरभरा हिरवा आहे तो सुद्धा पिवळा पडू शकतो. त्यामुळं जर तुम्हाला चांगलं कंट्रोल करायचं असेल, जमिनीत अजून जर ओलावा असेल, तर मग तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट 25 ते 50 किलो घ्या. सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे आणि सल्फर आहे. यातलं सल्फर जे आहे लवकर वापसा स्थिती येण्यासाठी सुद्धा काम करेल. सल्फर सिंगल सुपर फॉस्फेट मधलं. फॉस्फरस तुम्हाला जमिनीला कॅल्शियम आणि फॉस्फरस तर कमी पडणारच आहे, पण सल्फरमुळं वापसा लवकर येईल. रायझर जी 5 किलो घ्या. त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड चांगल्या गुणवत्तेचं म्हणजे रायझर जी. कारण तुम्हाला आता हे जमीन जर ओली असेल तर आपण करू शकतो. जमीन कोरडी झाली असेल तर हे वरती फेकून काही फायदा नाही. जमिनीमध्ये ओलसरपणा आहे आणि ते फेकल्यानंतर ते विरघळून जाईल, तर मग हा उपाय आपण करू शकतो. 25 ते 50 किलो सुपर फॉस्फेट, 5 किलो रायझर जी, ट्रायकोबूस्ट डीएक्स, ट्रायकोडर्मा. कारण मुळांना सशक्त बनवण्यासाठी, तुम्हाला मुळांवरची बुरशी कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ट्रायकोडर्मा आहे. आणि त्याच्यामुळे मी सांगितलं, तुम्हाला जर ट्रायकोडर्मा वापरायचा असेल तर फवारणीच्या रासायनिक बुरशीनाशकामध्ये रिडोमिल घ्या. जर ट्रायकोडर्मा वापरायचा नसेल तर पिक्सल घेऊ शकता. तर ट्रायकोबूस्ट डीएक्स 500 ग्रॅम. आणि जर तुमचा बजेट असेल, थोडा खर्च करण्याची तयारी असेल, तर एनपीके बूस्ट डीएक्स 500 ग्रॅम किंवा एनपीके बूस्ट 250 ग्रॅम. डीएक्स असेल तर 500 ग्रॅम, फक्त एनपीके बूस्ट असेल तर 250 ग्रॅम. तर हे जमिनीत ओलावा जर असेल तर या जमिनीत तुम्ही फेका. याचा फायदा काय होईल? सुपर फॉस्फेटमुळे वापसा लवकर होईल, रायझरमुळे मुळांची वाढ चांगली होईल, मुळ सशक्त होतील, ट्रायकोमुळे तिथे बुरशी वाढणार नाही, बुरशीला प्रतिबंध मिळेल, आणि एनपीके बूस्टमुळे जे अन्नद्रव्य आहे पिवळं पडलेलं आहे त्याला लवकर अन्नद्रव्य मिळून द्यायचं काम एनपीके बूस्ट करेल. तर हे तुम्ही करू शकता. किंवा समजा जमिनीत ओलावा नाही आणि तुम्हाला चांगलं कंट्रोल तुम्हाला तिथं हरभऱ्याचं करायचं आहे, तर पहिले हा फवारा द्या. पिक्सल किंवा म्हणजे इथं पिक्सल नाही घ्यायचं, मग रिडोमिल 19 रायझर आणि आळीनुसार आळीनाशक. आणि लगेच 2 दिवसात किंवा लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही देऊ शकता.
रायझर 100 मिली, ट्रायकोबूस्ट डीएक्स 50 ग्रॅम, एनपीके बूस्ट जर खर्च करण्याची तयारी असेल तर 50 ग्रॅम, 19-19-19 75 ग्रॅम. दाट फवारा द्या. याचा जर जमिनीत ओलावा नसेल, विरघळण्याची शक्यता तुम्हाला एक खत आणि ते नसेल, तर आधी केमिकलचा फवारा देऊन नंतर बायोलॉजिकलचा फवारा द्या. जर अशा दोन्ही गोष्टी केल्या तर मला वाटतं तुमचा जर हरभऱ्याला कमी डॅमेज झाला असेल, कमी प्रमाणात नुकताच पिवळा पडत असेल, तर हरभरा सुधरू शकतो. झिंक वगैरे त्यांना फक्त युरिया देऊन, युरिया फेकून हरभरा सुधारणार नाही. कारण त्याचे मुळं सध्या खराब होत आहेत, मुळं कुजतायत. त्यामुळं मुळांना दुरुस्त करण्यासाठी रासायनिकमध्ये तुम्हाला पिक्सल किंवा रिडोमिल बुरशीनाशक आणि जैविकमध्ये ट्रायकोबूस्ट आणि एनपीके बूस्ट याचाच तुम्हाला पर्याय आहे. तर हे अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज जरी हरभरा हिरवा असला तर 2-4 दिवसात पिवळा पडणं चालू होऊ शकतो. त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी चांगला जर असेल तरी याचा काही नुकसान होणार नाही. याच्यामुळे तुम्हाला नुकसान होणार नाही, याच्यामुळे झाला तर फायदाच होईल. हरभऱ्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी खतात मिसळून ट्रायकोबूस्ट, एनपीके बूस्ट, रायझरजी फेकून किंवा या पूर्वीसारखा फवारा देऊन नंतर हा फवारा हे तुम्हाला आधीच सांगितलं मी. किंवा जर चांगल्यात चांगली काळजी घ्यायची असेल तर आधी हा फवारा द्या रासायनिक बुरशीनाशकाचा, नंतर ट्रायकोबूस्ट आणि एनपीकेचा फवारा द्या किंवा खतात मिसळून ते फेकून द्या.